सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मोठे शक्ती प्रदर्शन करत ते आज अर्ज दाखल करणार आहेत। विलेपार्ले मतदारसंघाची जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना लढणार आहे। महाविकास आघाडीकडून विलेपार्लेची जागा उद्धव ठाकरेंना सुटली। या जागेसाठी संदीप नाईक, जितेंद्र जनावळे विलेपार्लेसाठी इच्छुक आहेत। कल्याण पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून धनंजय बोर्डेंना उमेदवारी जाहीर झाली। धनंजय बोर्डे कल्याण पूर्वमधून त्यांना एबी फॉर्म देण्यात आले। त्यामुळे आता कल्याण पूर्वमध्ये बोर्डे विरुद्ध सुलभा गायकवाड असा सामना रंगणार आहे। जुन्नर मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। शिवसेना शिंदे पक्षाचे माजी आमदार शरद सोनवणे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत। तसंच जुन्नरची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली, त्यामुळे बिघाडी होण्याची शक्यता आहे। परभणीमध्ये रासप पक्ष महायुतीतून बाहेर पडलाय, तर गंगाखेडमध्ये महायुतीनं रासपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे महायुतीचे पुरस्कृत उमेदवार आहेत, त्यामुळे महायुती यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची माहिती आहे। मनसेने त्यांची चौथी यादी जाहीर केली आहे। मनसेच्या यादीमध्ये 5 उमेदवारांचा समावेश आहे। मुंबई आणि पुण्यातल्या प्रत्येकी एका जागेवर मनसेने उमेदवार घोषित केला, तर राज्यातल्या 3 जागांवर मनसेने उमेदवार जाहीर केले। महाविकास आघाडीमध्ये देवळालीची ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे। माजी आमदार योगेश घोलप यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म देण्यात आला। देवळालीवरून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती। पारनेर मतदारसंघात खासदार निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लंकेंना उमेदवारी देण्यात आली, तर लोकसभेनंतर आताही लंकेंच्या घरात उमेदवारी दिल्यानं शिवसेनेचे पदाधिकारी बंड करण्याच्या तयारीत आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेसची तिसरी यादी जाहीर होणार आहे। या तिसऱ्या यादीमध्ये काँग्रेसकडून कोणत्या उमेदवारांना संधी दिली जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। त्यांच्यामध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मातोश्रीवर ही चर्चा होणार आहे। जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील राज्यातल्या राखीव मतदारसंघातल्या इच्छुक उमेदवारांची बैठक घेणार आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून बैठकीला सुरुवात होणार आहे। मशाल घेतली असती तर आपण खासदार झालो असतो, मात्र आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मशाल हाती घेतली नसल्याचा खुलासा राजू शेट्टी यांनी केला। कोल्हापुरात आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते। इंदापूरमधून अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला। हर्षवर्धन पाटील हे दलबदलू असून त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार असा हल्लाबोल अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटलांवर केला, तर हर्षवर्धन पाटलांमुळे साखर कारखाना अडचणीत आल्याचा आरोप देखील भंडाऱ्याच्या तुमसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार धुरेंद्र तुरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला। तुरकर यांनी पक्षाचा राजीनामा देत अर्ज दाखल केला। तुरकर यांच्या उमेदवारीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला। अहिल्यानगरमधल्या अकोले मतदारसंघात वैभव पिचड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, तर विद्यमान आमदार किरण लहामटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आता पिचड यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानं महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता। फलटण मतदारसंघात आमदार दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी संजीव राजे नाईक निंबाळकरांसह त्यांच्या कुटुंबियांनी देखील उपस्थिती लावली। काही दिवसांपूर्वीच दीपक चव्हाण आणि संजीव राजे निंबाळकर यांनी शरद पवार पक्षात प्रवेश केला। कोपरगावमधून आशुतोष काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते। अभिनय, समाजकारण आणि राजकारण हे एकमेकांना पूरक आहेत अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदे यांनी दिली। लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघातले विद्यमान भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्याआधी त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं। महाविकास आघाडीकडे आपल्या विरोधात देण्यासाठी उमेदवार नाही अशी टीका अभिमन्यू पवार यांनी केली।
वाशिमच्या रिसोड विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत गोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान त्यांनी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढून शक्तीप्रदर्शन केलं। प्रशांत गोळे यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात चांगलीच चुरस निर्माण झाली। हिंगोली भाजपचे इच्छुक उमेदवार रामदास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। ते पक्षाकडे तिकीट मागत होते। भाजपने विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली। त्यामुळे नाराज रामदास पाटील यांनी बंडखोरी केली। नालासोपारा मतदारसंघातून भाजपतर्फे राजन नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरला। त्यावेळी भाजपचे नेते विनोद तावडे आणि खासदार हेमंत सावरा उपस्थित होते। अर्ज भरण्याआधी शक्तीप्रदर्शन करण्यात आले। देवळी विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राजेश बकाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी बैलगाडीवर बसून रॅली काढत शक्तीप्रदर्शन केलं। महायुतीचा उमेदवार नक्की विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। श्रीवर्धनमधून मंत्री अदिती तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। तर विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढणार असल्याचं तटकरे म्हणाले। अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। नौटंकी करणाऱ्या माणसाला मतदार ओळखू लागले असून मतदार आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला। भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं। तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गोपाल दातकर, वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर सुलतानी यांनीही उमेदवारी दिल्यानं अकोला पूर्वची ही लढत तिरंगी होणार। यवतमाळ विधानसभेसाठी प्रहार पक्षाकडून बिपिन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच विविध मुद्द्यांवर निवडणूक लढू असा विश्वास बिपिन चौधरी यांनी व्यक्त केला। तर सर्वसामान्य उमेदवार म्हणून मला संधी द्या असं आवाहन देखील त्यांनी केलं। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भरणेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शहादा मतदारसंघात राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळाल्यानं काँग्रेसमध्ये नाराजीचा बंड उभा राहिला। केसी पाडवी यांनी आर्थिक व्यवहार करून राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली असा गंभीर आरोप माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी केला। पालघरमध्ये महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर बिघाड झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पालघरमध्ये उमेदवार जाहीर करताच काँग्रेसकडून देखील मनोहर दांडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी दिलेल्या उमेदवारांबाबत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाली। भाजपचे प्रकाश गवई यांनी मेहकर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। महायुती असताना आम्हाला किंवा आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही असा आरोप गवई यांनी केला। नाशिकची जागा महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी वाढली। काँग्रेसने ही जागा घ्यावी अशी मागणी निर्धार मेळाव्यात करण्यात आली। काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का बसला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं उमेदवारी नाकारल्यानं अर्चना घारे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला। या मतदारसंघात महायुतीचे दीपक केसरकर आणि महाविकास आघाडीचे राजन तेली असा सामना होत असताना अर्चना घारे अपक्ष लढणार असल्यानं महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान निर्माण झालं। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाली। शिवसेनेचे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। आमचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया अर्ज भरल्यानंतर जाधव यांनी दिली। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता। खासदार अमोल कोल्हेंच्या विरोधात जिल्ह्यातील शिवसैनिक एकवटले। आगामी काळात शिवसेनेचा उमेदवार खेड आळंदी विधानसभेत निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार शिवसैनिकांनी केला। शिवसैनिक काय असतो? वाशिममध्ये महायुतीच्या इच्छुकांमध्ये उमेदवारीवरून पेच कायम असल्याचं दिसते। भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये वाशिममधल्या उमेदवारांची घोषणा केली नाहीये। त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे।
धाराशिवमध्ये जरांगेंच्या पुरस्कृत पहिल्या उमेदवारानं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। एक मराठा लाख मराठा घोषणा देत परंडा मतदारसंघातून दिनेश मांगरे यांनी उमेदवारी अर्ज भरला। त्यामुळे परंडामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता। दादरा नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातून मद्य तस्करांचा सुळसुळाट पाहायला मिळतो। निवडणुका जाहीर झाल्यापासून अवघ्या 15 दिवसात पालघर पोलिसांनी 102 कारवाया केल्या, तर या प्रकरणी 108 आरोपींना अटक करण्यात आली। मुंबईची हवा मध्यम श्रेणीत आली तर भायखळा माझगाव मधली हवा वाईट असल्याचं समोर आले। पावसामुळे हवेच्या दर्जात सुधारणा झाली, मात्र मुंबईच्या हवेचा निर्देशांक पुन्हा मध्यम श्रेणीत आला। समीर ॲपच्या नोंदीनुसार हवेचा अंदाज घेण्यात आला। राज्यामध्ये सणानिमित्त उभारलेल्या अनधिकृत फटाक्यांच्या दुकानांवर महापालिकेचा आता वॉच असणार आहे। अनधिकृतपणे फटाके विक्री करणारे स्टॉल्स दुकानांवर कारवाई करण्याच्या सूचना अनुज्ञापन खात्याकडून देण्यात आल्या। दरम्यान फटाक्यांच्या अतिरिक्त साठाही जप्त केला असणार। पुण्यातल्या पूना मर्चंट चेंबरमध्ये रास्त भावात लाडू चिवडा विक्री उपक्रमाला सुरुवात झाली। सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून चेंबरच्या वतीने गेली 37 वर्ष हा सामाजिक उपक्रम राबवला जातो। केवळ 180 रुपये किलो दराने इथं लाडू चिवडा उपलब्ध केला जातो। भंडाऱ्यामध्ये वाघाची दहशत कायम आहे। आता वाघानं धुमाकूळ घालत पाळीव जनावरांची शिकार केली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। वनविभागानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। कर्जतमध्ये बनावट सिगारेट बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला। कारवाईमध्ये 2 कोटी 31 लाख रुपयांचे सिगारेट आणि 5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल करून 15 जणांना अटक केली।